रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात. दिल वही सोच नहीं. संपादक मकरंद साठे. या ठिकाणी नगर परिषद ही ब वर्गातली अकलूजची नगर परिषद आहे. 13 प्रभाग आहेत. 26 नगरसेवक पदाचे नगरसेवकांना संधी मिळणार आहे आणि 27व्या नगराध्यक्ष पदाची या ठिकाणी उमेदवारी आहे. आमचं म्हणणं असं आहे की अकलूज हे ब वर्गातली नगर परिषद झालेली आहे. आशिया खंडातली सगळ्यात मोठी ग्रामपंचायतीचं रूपांतर नगर परिषद झाल्यामुळं आणि ही पहिलीच ऐतिहासिक निवडणूक या ठिकाणी असल्यामुळं मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि इथल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि मोहिते पाटील परिवाराला विनंती करणार आहे की विकासाची सोच असलेले आणि गावाच्या प्रक्रियेत सहभागी असलेले चारित्र्य संपन्न आणि आदर्श उमेदवार या ठिकाणी नगरसेवक. नुकतीच आता अकलूज नगर परिषद निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीसंदर्भात भाजप पक्षाच्या वतीनं असे म्हणले जाते की मोहिते पाटलांचा ह्या गाववाल्यावर दबाव आहे, त्या दबावातून मतदान करतात. हे खरं आहे का? अजिबात नाही, अजिबात नाही. तसं असतं का कुठं? नाहीच. मग तुम्ही मनमोकळेपणानं जगता यात? आम्ही मन मोकळेपणानंच करतो. आमच्यावर दबाव ठेवतच नाहीत कधी. का ठेवते? सगळे आमच्या सुख सुविधा इथंच आहे. त्या आम्हाला पाण्याची सोय आहे, सगळ्या कुठल्या बी गोष्टीची आम्हाला सगळी सोय आहे. मुलांच्या शाळेची म्हणू नका, कुठल्या पण गोष्टीची आम्हाला ते सोय करतात. आम्हाला कशा पाय दबाव ठेवतील ते? कधीच नाही. आमच्या मनापासून आम्हाला वाटतं की आमचाच त्यांचंच निवडून यावं, मोहिते पाटीलच निवडून यावं. 1001% मोहिते पाटील निवडून यावं अमची इच्छा आहे. आता रामसातमध्ये माझे आमदार होते, बरोबर आहे ना? तर ते म्हणतात की दहशतीखाली हे अकलूजवाली आहे आणि त्या अकलूजमध्ये मतदान ही व्यवस्थित होत नाही. व्यवस्थितच होतंय. आम्ही जसं आहे नाही तर टाकतोय ना मतदान, तसं व्यवस्थितच आहे मतदान. आता तुम्ही कोणाला पसंत देणार आहे, मोहिते पाटील की भाजप? मोहिते पाटील. रोकठोक चॅनलच्या वतीनं तुमचं स्वागत आहे. आणि आता इथं मिस्त्री आहेत, मिस्त्रीची मुलाखत घ्यायची आहे. ओ मिस्त्री, आमच्या रोकठोक चॅनलच्या वतीनं तुमचं स्वागत आहे. आता नगर पंचायतचं इलेक्शन चालू आहे, त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? काय आता कोण येणार काय येणार त्याला काय आता. तरी तुमचं काय, मोहिते पाटील का भाजप? शक्यतो मोहिते पाटीलच येईल. आता भाजप बी ताकदीनं उभा राहिलेत म्हणजे आता ती बी येऊ शकते, शक्यता आहे. बरं, आता काय चाललंय सध्या? रामभाऊ सातपुते काय म्हणतात की या अकलूजमध्ये जशी वातावरण चालू आहे, दमदाटी करणं, गुंडगिरी करणं, ही वातावरण चालू आहे. तर तुम्हाला काय वाटतं, असं मोहिते पाटलाच्या दबावाखाली तुम्ही आहे का? नाही नाही, असं चालू आहे का? दहशत नाही. नाही का? नाही. म्हणजे नगर पंचायतच्या ह्याच्यात अकलूजमध्ये काही विकास झालाय का? झाला, आधी विजेतात असताना झाला. हा, आता सध्या तर अजून तर नाही. रामभाऊ सातपुते काय म्हणतात भाजपचे की इथं विकास झाला नाही आणि ती विकासचं काय बोलत नाही. ती म्हणतात की ह्या अकलूजमध्ये गुंडगिरी जी चालू आहे तो संपवण्यासाठी आम्ही भाजप सरकार म्हणजे भाजपचा झेंडा फडकवणार आहे नगर पंचायतीजवळ. तुम्हाला ह्याच्यावर काय म्हणणं आहे? नाही, गुंडगिरी तर अजून सध्या तर लय नाही. म्हणजे आहे का? लय नाही म्हणजे आहे का? आहे की. कुणाची आहे ती सांगू शकत नाही. म्हणजे आहे गुंडगिरी आहे म्हणताय म्हणल्यावर कुणाची आहे? आता दुसरं कोणाचं आता सांगू शकत नाही. आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष अभिजित गायकवाड आहेत, ह्यांचं आपण म्हणणं जाणून घेणार आहे. सर्वात प्रथम आपण आपल्या रोकटोक चॅनलवरती माझं स्वागत केल्याबद्दल तुमचं मी आभार मानतो. तर या ठिकाणी नुकतीच अकलूज नगर परिषदेची जी कित्येक वर्षापासूनची पेंडिंग निवडणूक होती, तर ती निवडणूक काय असेल ते लागलेले आहे आणि वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गेल्या 10-15 वर्षापासून काय असेल ते आपण या ठिकाणी चळवळीत काम करताना आम्हाला बघितलेलं आहे आणि निवडणूक आपण लढवत आलेला आहे. त्यामुळे निश्चित पद्धतीने या निवडणुकीत आम्ही पूर्ण ताकदीने सामोरं जाणार आहे. काही माझ्या हेल्थ इश्यूज होत्या, त्याच्यामुळे जरा थोडंसं म्हणजे पुढं मागे काही गोष्टी होतात, परंतु निश्चित पद्धतीनं नगराध्यक्ष पदासहित जास्तीत जास्त जागांवरती वंचित बहुजन आघाडी उमेदवार देऊन पूर्ण ताकदीने ह्या मैदानात उतरत आहे. तरी किती उमेदवारी देणार आहे तुम्ही? म्हणजे आपल्या आरक्षित पल्ल्यात तेवढे उमेदवार देणार आहेत का पूर्ण नगर पंचायत ह्याच्यात उभा राहिले तेवढेच देणार उमेदवार?
वंचित बहुजन आघाडीचं आरक्षित आहे तिथं तर उमेदवार देणारच आहे. आणि त्याच पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो की काय काय इतर पण प्रभाग आहेत. आता समजा ओपन असेल तर तिथेही वंचित बहुजन आघाडीकडून काय असेल ते इच्छुक आहेत. नगराध्यक्ष पदासाठी 3-4 जण काय असेल ते महिला इच्छुक आहेत वंचित बहुजन आघाडीकडून. त्याच्यामुळे एक निश्चित पद्धतीनं वंचित बहुजन आघाडीला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीनं आज सांगायचे अकलूजच्या जनतेसाठी जो काही न्याय हक्कासाठी जो लढा उभारलाय तर त्या दृष्टीने जनतेचा वंचित बहुजन आघाडीवरती निश्चित पद्धतीने विश्वास आहे. मग तुम्ही आता जे उमेदवार उभा करणार आहे ते काय तुमचा मुद्दा असणार आहे? म्हणजे विकासाचा काय मुद्दा घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार आहे? बघायला गेल्यानंतर भरपूर पद्धतीचा मुद्दा आहे. या ठिकाणी बघायला गेलं तर अकलूजमध्ये ज्या पद्धतीनं पहिल्यापासून प्रस्थापित राजकारण चालत आले तर हे प्रस्थापितांचं राजकारण कुठंतरी एक सरंजामशाहीचं जे राजकारण आहे तर ते राजकारण मागं साडून कुठेतरी वंचितांना या सत्तेमध्ये हिस्सा मिळाला पाहिजे. आम्ही भौतिक हिस्सेदारीची काय असेल ती गोष्ट करतो. आज आम्हाला बघायलाच गेलंय तर या ठिकाणी एससी समूह असेल त्याचबरोबर ओबीसी समूह असेल तर या ठिकाणी या समूहाची लोकसंख्या किती आहे पण त्या प्रमाणात त्यांना हिस्सेदारी मिळते का? आज ते दुःख नाही का नाही सगळ्याच्या मनामध्ये काय असेल ते वंचित. सर 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 मी काय म्हणतोय की तुम्ही जी उमेदवार देणार आहे वंचित बहुजन जी तुम्ही विकासाचा मुद्दा कुठला म्हणजे हे ठेवणार आहे ती बोलतो. तुम्ही माझं पूर्ण ऐकून नाही घेतलं. मी पूर्ण तेच करत होतो. पहिला मुद्दा मी मांडत होतो. पहिला मुद्दा मी हिस्सेदारीचा मांडतोय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की फक्त आपण हिस्सेदारी पुरतं मर्यादित आहे का? आज तुम्हाला सांगतो की आम्ही रेशन दुकानदारासाठी काय असेल ते मोर्चा वगैरे घेतला होता. मध्ये तुम्हाला सांगतो की रेशन दुकानदारांनी फसवणूक केली होती माल नव्हता दिला. आम्ही मोर्चाचं डिक्लेअर केलं की सगळ्याला माल वाटप चालू केलं का नाही. ज्यांनी फसवणूक केली होती त्यांच्यावर तक्रार झाल्यानंतर ते प्राथमिक दृष्ट्या दोषी आढळल्यानंतर तुम्हाला सांगतो की त्यांना ते दंड झाला आणि त्यांचं दुकान गेलं का नाही. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीनं तुम्ही विकासाची गोष्ट करता. वंचित बहुजन आघाडीनं या ठिकाणी शौचालयाच्या नवीन बांधकामासाठी 35 लाखाचा निधी आणला होता. म्हणजे वंचित बहुजन आघाडी मर्यादित नाही. वंचित बहुजन आघाडी विकासासोबतच जे काय प्रतिनिधित्व राजकारण आहे ह्या दोन्ही मुद्द्यावर ठाम पद्धतीनं पूर्ण कॉन्फिडन्स न उभे. बरं समजा आता तुम्हाला भाजपने किंवा मोहिते पाटलाने बाबा काय सीट दिली तर तुम्ही त्यांच्या बाजूनं जाऊ शकताल का? वंचित बहुजन आघाडी हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारावरती चालणारा पक्ष आहे. तो भाजप सोबत काय असेल ते जाऊ शकत नाही. या ठिकाणी जे काही राष्ट्रवादी आहे तर आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा प्रयत्न केला पण तुम्ही जर वास्तविकता बघितली तर त्यांनी त्यांच्या महायुतीतल्या पक्षांना जागा सोडली नाही. आम्ही प्रयत्न केला पण ते एक सुद्धा जागा सोडणार नाही. मग असं जर असेल तुम्ही जर वंचितांना कुठेतरी प्राधान्य देत नसाल तर आम्ही आमचा स्वायत्त लढा लढणं हे लढणं नाही. आपली फुले शाहू आंबेडकर चळवळ ही फक्त सामाजिक चळवळीपुरती मर्यादित नाही. सामाजिक लढ्याचं राजकीय लढ्यात रूपांतर करणं हे ओघानच येतं. तुम्ही काय त्यांच्याकडे संपर्क वगैरे केला का मोहिते पाटलांकडे? थेट संपर्क नाही केला पण त्यांचे जे कार्यकर्ते असतील पी असतील तर त्यांच्या मार्फत आम्ही विचारलं की बाबा तुम्ही वंचितला इथं युतीच्या माध्यमातून काही जागा सोडू शकता का? तर ते म्हणले की बाबा एक ही जागा सोडता येणार नाही. त्यांनी शिवसेना उद्धव महायुतीतले पक्ष आहेत. मला सांगा काँग्रेसला किती जागा सोडल्या? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कार्यालयाला किती जागा सोडल्या? तुम्ही वास्तविक त्या पद्धतीने त्यांना प्रश्न विचारला पाहिजे की बाबा या ठिकाणी वंचित काय असं ते लढते तुम्ही त्यांना जागा का सोडत नाही. म्हणजे तुम्ही एकत्रित लढलेला अजून चांगलं असं तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. मग तुम्ही आता ठाम निर्णय घेतला की तुम्ही स्वतः लढणार म्हणून वंचित ते बहुजन सोडत संघ. नाहीत म्हणल्यानंतर आपल्याला लढणं हे लढणं आहे. आपण आपला राजकीय लढा नाही थांबवू शकत. रोकटोक चॅनलच्या वतीनं तुमचं स्वागत आहे. तुम्ही आरपीआयचे ज्येष्ठ नेते आहे, राज्य उपाध्यक्ष. तुमचं आता या नगरपंचायतच्या इलेक्शनच्या ह्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? कालच आठवले साहेबांनी मुंबईला रिपब्लिकन पक्षाची राज्याची बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आठवले साहेबांनी सक्त सूचना दिलेल्या आहेत की आपली युती भाजपच्या बरोबर आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आरपीआय युतीचं क्लिअर कट काम करण्याच्या सूचना आठवले साहेबांनी दिलेल्या आहेत. त्या पद्धतीनं आम्ही भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार रामभाऊ सातपुते, शहराचे अध्यक्ष पदाधिकारी, पालकमंत्र्यांशी भेटून चर्चा केलेली आहे की भारतीय जनता पार्टीनं रिपब्लिकन पक्षाला 2चा प्रभाग असल्यामुळं 3 प्रभाग या ठिकाणी सोडावे. म्हणजे 6 नगरसेवक त्याच्या जागा रिपब्लिकन पक्षाला द्याव्या आणि नगराध्यक्षपद मागासवर्गीय महिलेसाठी राखीव असल्यामुळं रिपब्लिकन पक्षाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी द्यावी. अशा 27 जागेपैकी 7 जागा भारतीय जनता पक्षानं रिपब्लिकन पक्षाला द्याव्या अशा पद्धतीची आमची भूमिका आहे. तसं आठवले साहेबांकडे आम्ही भूमिका मांडलेली आहे.
पण भारतीय जनता पार्टीचा आजपर्यंत आम्हाला कोणताही प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला नाही. त्यामुळे भविष्य काळामध्ये भारतीय जनता पार्टीनं जर आम्हाला बरोबर घेतलं तर आम्ही त्यांच्याबरोबर काम करू, अन्यथा रिपब्लिकन पक्ष तिसरी आघाडी करेल किंवा स्वबळावर या ठिकाणच्या निवडणुका लढेल, अशी आज आमची रिपब्लिकन पक्षाची या ठिकाणी भूमिका आहे. तुम्ही कुठल्या वार्डात आहे? आम्ही 5 मध्ये. 5 मध्ये आहे काय? बरं, आता हे नगरपंचायतचे जे इलेक्शन चालू आहे बरोबर. त्याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सत्ता कोणाची येईल, भाजपचे का मोहिते पाटला? मोहिते पाटलाजी येणार ना. मोहिते पाटला. भाजपचं काय येत नाही. का कसं येणार. म्हणताय तुम्ही? मग काय का येत तर नाही भाजपचं? त्यांचं आता काय- सगळं भाजपचं तर वारं चालू आहे इथं काय सध्या. ते नुसते हवा आहे, वार नुसतं होय. वावटोळ आहे, वावटोळ निघून जाणार वावटोळ. काय मोहिते पाटील कसे ऐकते, गाव गावचा विकास करते ती भाजपनं काय केलंय सांगा की? मोहिते पाटलाने आता सध्या काय केलंय तुमचं? काय सगळं केलंय, काय मागल ते आम्हाला नाही म्हणत नाही. काय नाही म्हणत नाही काय न काय बी मागाय जाऊ द्या, गटरी म्हणा ही म्हणा कुठलं काय बी नाही म्हणत नाही ती. काय मग ती भाजपची आता सध्या म्हणते ते अकलूज मध्ये दहशत मोहिते पाटील करतात, गुंडगिरी करतात, त्याच्यावर तुमचं म्हणणं काय? करतात का दहशत? काय सुद्धा दहशत नाही, तीच दहशत कराय बघते ती, पण त्यांचं कोण चालू द्यायला लागलंय.